नमस्कार, मी प्रिया किचन क्वीन यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आपण बेसन पिठाचे धिरडे म्हणजे झटपट अशी बनणारी ही एक रेसिपी आहे. तुम्ही डब्याला किंवा लवकर भूक लागली असेल तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. तर तुम्ही बघू शकता मी साहित्य काय काय घेतलेलं आहे. तर इथे बघू शकता 1 वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि इथे कोथिंबीर घेतलेली आहे, ती पण बारीक चिरलेली आहे. 2 कांदे घेतलेले आहेत, ते पण बारीक असे चिरून घेतलेले आहेत. आणि लसूण आणि मिरची हे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने झटपट बनणारी ही एक रेसिपी आहे. तर आपण एवढे सगळे साहित्य बेसन पिठाचे धिरडे बनवण्यासाठी घेतलेले आहे. तर चला आपण बनवूयात बेसन पिठाचे धिरडे. सर्वप्रथम आपण याच्यामध्ये कांदा ॲड करू. बघू शकता तुम्ही मी सगळा कांदा याच्यामध्ये टाकलेला आहे. आता कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे. आता मिरची आणि लसूण हे टाकून घेतलेलं आहे. मिरची लसूणची पेस्ट ते दोन्ही व्यवस्थित मिक्स करायचं. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर मी बेसन पीठ टाकत आहे. व्यवस्थित ते हाताने मिक्स करून घ्यायचं. तुम्ही स्पूननी पण करू शकता. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आता आपण त्याच्यात मसाले ॲड करू. अर्धा चम्मच लाल मिरची पावडर ॲड केली आहे मी. हळद टाकली आहे थोडीशी. अर्धा चम्मच मी काळा मसाला टाकला आहे याच्यामध्ये. आणि अर्धा चम्मच मीठ टाकलेला आहे. बघू शकता थोडंसं पाणी ॲड करून मी हे अशा प्रकारे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. खूप जास्त पातळ नाही झालं पाहिजे. आता हे बॅटर बनून तयार झालेलं आहे. चला तर आपण बनवूया धिरडे. आता आपण गॅसवरती तवा ठेवलेला आहे. तवा व्यवस्थित गरम झालेला आहे. बघू शकता तुम्ही. आता आपण त्याच्यामध्ये तेल ॲड करणार आहोत जेणेकरून धिरडे हे खाली चिटकू नये. अशा पद्धतीने उलथण्याच्या साहाय्याने सगळ्या साईडनी तेल पसरून घ्यायचं जेणेकरून धिरडं खाली चिटकू नये. आणि ते तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं. गॅसची फ्लेम ही लो मीडियमच ठेवायची. अशा पद्धतीने तेल गरम झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता आपण हे सगळं बॅटर याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि ते उलथण्याच्या साहाय्याने स्प्रेड करून घेऊयात. बघू शकता तुम्ही गोल आकार येईल अशा पद्धतीने त्याला स्प्रेड करायचं. मस्त असं त्याला गोल आकार देण्याचा प्रयत्न करायचा. गॅसची फ्लेम ही लो मीडियमच ठेवायची जेणेकरून करपू नये. मस्त असा गोल आकार तयार झालेला आहे. आता आपण याच्यावरती एक
ठेवणार आहोत 1-2 मिनिटासाठी। बघू शकता धिरडे व्यवस्थित आतमधून शिजलेले आहे। थोडंसं साईडने तेल ॲड करू जेणेकरून ते पलटी मारण्यासाठी इझी होईल आपल्यासाठी। उलथण्याच्या साहाय्याने त्याला काढण्याचा प्रयत्न करायचा। अशा पद्धतीने सगळ्या साईडने ते व्यवस्थित निघलं आहे। आता आपण पलटी मारूया त्याला। एक साइड त्याची व्यवस्थित भाजलेले आहे आणि मस्त असा पिवळसर कलर आलेला आहे आणि गोल आकार पण आलेला आहे। दुसरी साइड पण व्यवस्थित मस्त अशी खरपूस भाजलेली आहे। बनून तयार झालेला आहे धिरडे। तुम्ही बघू शकता झटपट अशी बनणारी ही एक रेसिपी आहे, ती बनून तयार झालेली आहे। खूप मस्त दिसत पण आहे आणि चवीला पण खूप छान आहे। तुम्ही नक्की ही एक वेळेस रेसिपी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि तुम्ही पण अशा प्रकारे नवीन नवीन पदार्थ बनवताल। तोपर्यंत धन्यवाद।